हॅलो नमस्कार, जय भीम सर्वांना। तर आता वाजले सकाळचे 6:30। तर आता पहा, आणि तुम्ही म्हणत होत्या ना, मला निर्मला रघुवंशी या ताईंनी मला कॉमेंट्स केली की कालच्या फणसच्या भाजीमध्ये तुम्ही टोमॅटो नाही टाकला। तर पहा, माझ्याकडे टोमॅटो नाही होते म्हणून मी नाही टाकला। आज बघा, आज काय झालं। आज तर ही तिखट सुद्धा नाही आहे, मिरची पावडरही नाही आहे। सांगा आता मी मिरची बनवून मी हे कोहळ्याची भाजी बनवत आहे। असे दिवस आले माझे, काय करणार, कठीण दिवस आले माझे। ते पहा बरं, आता फक्त लाल मिरचीच टाकले मी ना, मग आता काय करणार आहे। आता नाही पैसे तर काही ना काही तर आपल्याला पोट तर भरावंच लागन। बस तिथं। तर असं आहे, तुम्हाला दाखवते बघा। फक्त इथे कांदे आहे आणि हे परवा दिवशी मिरची आणले होते आणि आता हे काल येता कारले आणले, बस झालं, मग काहीच नाही आहे। आता काय सांगू तुम्हाला, माझी एवढी परिस्थिती झाली की मी काहीच सांगू नाही शकत। काय सांगणार मी तुम्हाला हे सगळं मजाक वाटते। एक ताई मला असे म्हणते, काय असले व्हिडिओ टाकत आहे, तर असले व्हिडिओ टाकत आहे तर नका पाहू बाबा, तुम्हाला नाही आवडत नका पाहू, ज्यांना आवडते ते पाहणार। तर मी आता काय करणार, माझी कंडिशन आहे, जे माझी रिअल कंडिशन आहे तेच मी दाखवत आहे। पहा बरं, असे दिवस आले माझ्यावर। तर आता मिरच्याची भाजी करावं लागून राहिली, आणि कोहळ्याची भाजी मिरच्याची कशी लागणार, तुम्हीच सोचा, तुम्हीच विचार करा। आणि माझं नर्सिंगची ड्युटी आहे, दिवसभर मी तिकडे राहते, 10 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत। माझा जीव काय म्हणत असेल, आणि इकडे लेकरं एवढे धिंगाणे करते, एवढे मस्ती करते, आणि हा मोठा मुलगा माझ्या लहान मुलीला माहीला घराबाहेर ठेवतो, मारतो। तुम्हीच सांगा, माझं मन एक इकडे आहे, ड्युटीवर बी आहे। तुम्हीच सांगा, माझं मन काय म्हणत असेल। माझं मन असं कंटाळल्यासारखं झालंय। मी काय करू, काय नाही, घरी राहू की जॉब करू, नाही जॉब केला तर पैसे कुठून येणार। आता ना मी खरंच जॉब सोडून देते, कारण माझे दोन्ही मुलांनी इतके हे करून राहिले खूपच। माझी बहिणी मला फोन करते की ताई, हा देवांशू माहीला मारतो, आणि काल किती दूरपर्यंत ते माही त्याच्या मागे गेली होती। मग तुम्ही सांगा, तिला कोण, मग मला भीती नाही वाटत का, एकटी माझी मुलगी राहते। आणि किती एकदम मी कठोर मनाने मी ड्युटीवर चालले, मजाकची गोष्ट नाही आहे। खरंच माझ्या जीवनामध्ये ना खूप कठीण कंडिशन झाली। चुप राह, तिथं बस। तर असं झालं, मग मी काय करणार, माझं मन नाही लागून राहिलं जॉबमध्ये। नाही ते जॉब तर इतका चांगला आहे, मला मस्त रमलं तिथे, पण लेकराच्या ना माझं मन तिकडे नाही लागून राहिलं। इकडे मारापिटी चालते, ठीक आहे, पसारा करते मी, तिकडून आल्यावर आवरते, पण मारापिटी करते। तुम्ही सांगा, ती पोरगी 6 वर्षाची, तो 12 वर्षाचा मुलगा आहे, आणि तो तिला मारतो। मग खरंच तुम्ही सांगा बरं, आणि मी घरी राहिली असते मी मारू नाही दिलं असतं। तर असं चालू आहे, तुम्ही सांगा। माझं मग असं वाटते की मी काय करू, काय नाही, कोणत्या परिस्थितीत मी येऊन अडकली, आणि माझ्याच नशिबी असं का झालं। एवढं माझं ना डोक्यावर इतकं टेन्शन आलं, आणि माझा मुलगा 12 वर्षाचा आहे, त्याला उल्लीक्स आहे, म्हणजे उल्लीकची कदर नाही बिलकुल, म्हणजे समजूनच नाही घेत। एवढ्या अवस्थेत आहे तो, बिलकुल ऐकत नाही। मी जर डाटलं त्याला तसा माझा डोळे काढतो। तुम्हीच सांगा, मग मी किती काय करणार आहे, किती करून राहिले मी। तुम्ही नाही समजू शकत। ज्या बायाना, कोणी बाया अशा आहे की बाईची परिस्थिती बाई नाही समजू शकत। ज्यांना समजते, ज्यांना करते ना, त्यांनाच समजते। चला, मला कोणी कॉमेंट्स केले, मी त्याचं उत्तर देते। तर कोणत्याच क्रूटलिंग, मला का नाही इंग्लिश वाचता येत नाही, पण तरी प्रयत्न करते। तर त्यांनी मला मोबाईलमुळे असं होत
आहे असं म्हणत आहे. ते तर बरोबर आहे, मोबाईलमुळेच होते. पण काय करणार आहे, माझं काम पूर्ण मोबाईलवर आहे. सविता गोटमारे, पसारा किती आहे? हे ताई मला हमेशा पसाराच करते. ठीक आहे बाबा, मला मी कामाची नाही आहे, माझ्या घरामध्ये कोणी नाही करायला. मी पसारेवालीच आहे. मी पसाराच ठेवतो माझ्या घरी. मनोज भवसार, कार्टून व्हिडिओ टाका ना. कार्टून व्हिडिओचा चॅनल बनवला आहे दादा. तर ते मराठी टनाटन 2 म्हणून आहे. तर आता तुम्ही मला बरेच जणांनी मला म्हटलं होतं की जे निर्मलाबाईची मी जे म्हणजे अगोदर सुना होत्या, जे पहिले अगोदर कॅरेक्टर होतं तेच ठेवा. तर ना मी तर आज रात्री व्हिडिओ बनवला, थोडंसंच बनवला, जास्त काही बनवला नाही. तर मी नाव नाही करणार, म्हणजे फक्त निर्मलाबाईचं शांताबाईच ठेवणार आहे. मग बाकी जे आहे तेच आहे. आणि जे शांताबाईची सून आहे पिंकी, रमेश हे आणि अंजली पोरगी, तर हेच ठेवणार आहे. ठीक आहे, तुमच्याच मनाप्रमाणे. तुम्हाला आवडते ना जे पहिले माझे जुने व्हिडिओ होते त्याचप्रमाणे. स्नेहल गोटंके नाही, ढोके होय का काय, स्नेहल घोडके, ताई तुमची स्टोरी सांगा ना. तुमचा नवरा तुमच्यासोबत कसा वागला ते सांगा. बरं, मी उद्याला नक्की व्हिडिओ बनवणार. तसा सांगन माझ्या जीवनामध्ये काय झालं काय नाही आणि मी का सोडलं त्याला, ते मी सांगेन. पण कसं आहे, आता सध्या केस चालू आहे कोर्टामध्ये, तर मी सध्या काही सांगत नाही. मग मी नंतर सांगणार. ज्योती गेडाम, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय तुम्हाला. मनोज रघुवंशी, निर्मला रघुवंशी भलापूर या ताईंनी मला कॉमेंट केली आहे की पपिता ताई, भाऊजी कोणत्या जॉबवर होते आणि कोणते जॉब करतात आणि भाऊजी पपिता ताई तुला का बरं सोडून दिले आहेत? भाऊजीबद्दल काही तरी सांगा. तुमच्या लाईफमध्ये असं का झालं होतं की ताई तुला त्यांच्यापासून दूर राहावं लागत आहे? व्हिडिओ छान आहे. जय भीम नमो बुद्धाय. तर माझी स्टोरी जर सांगितली ना, पुरा दिवस कमी पडणार आहे. तर मी उद्या परवाला नक्की मी तसा माझ्याबद्दल काय झालं काय घडलं मी नक्की सांगणार आहे. प्रकाश नेरकर, ताई तुमचं फेसबुकचे फेसबुक व्हिडिओचं नाव काय आहे? तर पपिता गजबे म्हणून आहे फेसबुकवर चॅनल. तर माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे फेसबुक मराठीतला. खूप छान वाटले ताई तुला खुश बघून. थँक्यू. काय करणार, खुश राहावं लागतं. खुश मी आहे नाही पण राहते. आयुष वरभे, ताई हे व्हिडिओ ना बनवता, कार्टून व्हिडिओ बनवत जाना. तर दादा कार्टून व्हिडिओ पण बनवत आहे. पहा, आता मी जॉबवर आहे, दिवसभर पुरा तिथे जाते, मला कार्टून व्हिडिओ बनवायला टाईम नाही मिळत. तर मी आता कार्टून व्हिडिओसाठी जॉब सोडणार आहे. मी जॉब नाही करणार, नर्सिंगचा नाही करणार, कारण मला कार्टून व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटून राहिला. सुभाष गोठणकर, ज्याला टेन्शन पेच वेलेटिंग जग येते हे चांगलं आहे. देव म्हणत असेल तर त्या देवाचाही स्वामी समर्थ गजानन यांच्यासारखं नाव घेत जा, दिवस सुखाचे येते. सुभदा गोटणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई. तर हे असं आहे काय, म्हणजे ज्यांना सकाळी 3 वाजता 4 वाजता जाग येतो, तर देव म्हणत असेल का की माझं म्हणजे काही मला संकेत देत असेल, नाही होऊ शकते, म्हणून मला 3 वाजतापासून जाग येते.
चला झाले कॉमेंटचे नाव घेऊन. तर तुम्हाला उत्सुक आहे माझ्या लाईफमधलं, म्हणजे माझी लाईफमध्ये काय झालं काय नाही, मी का दूर राहते आणि का एकटी राहते आणि कशी राहते, मी सगळं A to Z मी सांगणार आहे. आणि माझ्या डोक्यावर एवढं टेन्शन आलं काय करू. आता म्हटलं लाडली बहिणाचे पैसे येईन, ते खर्च पाण्याला होईन, तर लाडली बहिणाचे सुद्धा मला पैसे आले नाही. काय करू मी, मला ना खरं एवढं टेन्शन आलं, रडू की काय करू असा जीव होते कधी की कुठे दूर निघून जा. खरंच मला ना लय, पण तरी मी का नाही आंदोलन, मला इतकं दुःख होते ना, पण तरी मी चार चौघामध्ये हसून खुसून राहते. मग आता जॉबवर बी जाते ना, तर थोडीशी खुश राहते. तिथे चार लोक मिळतात, सगळे संग पेशंट संग बोलायला मिळतं ना, खरंच मला खूप चांगलं वाटते. पण जशी मी घरी आली का मला ना टेन्शनच येते. आणि लाडले बहिणाचे पैसे का नाही आले माझ्या खात्यामध्ये, सगळ्यांचे येऊन गेले आणि माझे आले नाही. आता म्हटलं पैसे नाही आहे तर लाडली बहिणाचे पैसे येईन तर मी खर्च करेल, पण आता काय करू, तर पैसे नाही आले. आता मला अजून तिथे जावं लागेल पांढुरण्याला. तिथून आता काय झालं का नाही आले हे मला करावं लागेल. काय एकटीच्या मागे ना खरंच खूप असं ना, असे दिवस ना कोणावर नाही असं वाटून आलं. आता 15 दिवसांना माझ्याच घरात आता खायला काही राहणार नाही, एवढी परिस्थिती येऊन गेली माझी. खूप परिस्थितीने आता अशी होत चालली. अगोदर दिवस खूप मस्त होते, जेव्हा माझं कार्टून चॅनल चालू होतं ना, मला खरंच पैशाचे टेन्शन नव्हतं. साडा माझं ना दिवसच पलटून गेले. चांगले दिवस होते ते एकदम वाईट दिवस आले माझे. काय माहित भगवंताला काय पटते काय नाही, तो का माझ्या लाईफमध्ये असं होत आहे. तर दुःखच लिहिलं आहे का, तर काही समजत नाही. कधी कधी असा विचार येते की माझ्याने म्हणजे माझ्याच नशिबी का असं, माझ्याच नशिबी नाही, सगळ्यांच्या काही जणांना तर खूप टेन्शन आहे. आणि मी 2 लेकरं घेऊन राहते. आता किराया द्यायला मला पैसे नाही, तर मी काय करू विचार आलाय. आता पेमेंट बी होईल नर्सिंगचं, तर ते 1-2 तारखेला मिळणार, तोपर्यंत पैसे नाही आहे. आता फक्त 100-200 रुपये आहे, तर नाही 200 आले, 100च रुपये आहे. आता 100 रुपये याच्यासाठी ठेवले, अडचणीले कामी येईल. पण ते आता तिखट मिठासाठी पैसे नाही, तर आता तेच खर्च करते मी. आता 100 रुपये असेच राखून ठेवले होते. असे दिवस येऊन राहिले आणि तुम्हाला सगळ्यांना माझी स्टोरी माझी हे सांगते तर मजा पटून राहिली. चला जाऊ द्या, जे होईन ते होईन.